बिबट्यांच्या मुद्द्यावरूनच नाही विक्रांत, तर घरकुलाच्या निधीवरून देखील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले। घरकुलासाठी 96 कोटी नसेल तर अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीत जीव द्या असं विधान त्यांनी केलंय। चंद्रपूरसाठी 96 कोटी नाही, पण मुंबईसाठी 11 लाख कोटी सरकार देतं अशा शब्दात मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर पुरवणी मागणीमध्ये 300 कोटी रुपये मंजूर झालेत, तात्काळ पैसे देण्यात येतील असं आश्वासन त्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी दिलं आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः या क्षणी 96 कोटी 36 लाख 42,400 रुपयाचा निधी हा आवश्यक आहे। भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी 96 कोटी नाही, पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी 11 लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे। आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी 96 कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये मी सुधीर भाऊला सर्वात महत्त्वाचा जो आपण प्रश्न विचारला की निधी कधी उपलब्ध होणार आहे, तर सुधीर भाऊ मी आपल्याला सांगायला मला आनंद होतोय या पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर झालेले आणि नक्कीच चंद्रपूरचा जो आपण म्हणजे आपल्या हिशोबाने 96 कोटी माझ्या हिशोबाने 88 कोटी 21 कोटी हा सगळा 100% निधी ताबडतोब दिला जाईल, त्याबद्दल आपण काळजी करू नये।